परंतु जसा पुण्यातून प्रवास केला आणि नाशिकच्या जवळ यायला लागलो तेव्हा खड्ड्यात जाणं म्हणजे काय हे कळायला लागलं. आणि मग कळलं की त्यांनी अगदी समर्पक शीर्षक दिलेलं आहे. त्याआधी मगाशी सांगण्यात आलं की एक अत्यंत कर्तृत्ववान अधिकारी इथं आणलेले आहेत. त्यांचं कर्तृत्व पूर्वी तुम्ही बघितलंय, आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये बघितलेलं आहे. आशियातली सगळ्यात सधन महापालिका, अशा महापालिकेला पिंपरी चिंचवडला 20,000 कोटी रुपयांचं कर्ज करणारा एवढा गुणवंत अधिकारी, त्यानंतर स्वाभाविकच एवढे 35,000 कोटी खर्च करायचे म्हणल्यानंतर या ठिकाणी तोच अत्यंत योग्य माणूस आहे याची बहुतेक सरकारला खात्री पटली असावी. आणि ते प्रामाणिकपणे काम करतायत. त्यांना जे काम दिलं, म्हणजे मी त्यांच्या गुणवत्तेबद्दल अजिबात काही म्हणणार नाही, त्यांना जे काम दिलंय ते व्यवस्थित करतायत. आता याच्यामध्ये होतं काय की आपण घर बांधतो, ठरवतो, आर्किटेक्ट काहीतरी प्लॅन देतो आणि मग कसं बांधायचं हे पुढे ठरत जातं. इथं मात्र तसं घडलं नाही. मी पुण्यातून अनेक RTI केले, परंतु बहुतेक घर बांधताना ते वेगवेगळ्या लोकांना कामं देत असतील. मग एखाद्याने आधी टॉयलेट बांधायचं, नंतर किचन बांधायचं, नंतर टेरेस काहीतरी करायचं आणि मग त्याला संपूर्ण घर म्हणायचं, अशी काहीतरी प्रथा आहे. हे सगळं एवढं तुम्हाला एक ना, मी असं अगळपगळ बोलणार आहे, 15-20 मिनिटच बोलेन, परंतु तुम्हाला एक नाव आठवत असेल, विलास लाड. आठवतंय का कुणाला? गेल्या 3-4 महिन्यापूर्वी हे नाव खूप गाजलं होतं. विलास लाड हे मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी होते. त्यांचा एक ऑडिओ कॉल सगळीकडे प्रसिद्ध झाला होता. त्यावेळेला हे बजेट होतं कुंभमेळ्याचं 15,000 कोटी रुपयांचं. आता नाशिककर तसे खुशकिस्मतपणे मी त्यांना दर 12 वर्षांनी विकास पाहण्याची संधी मिळते. पण नंतर तो विकास म्हणजे वयाने मोठा व्हायला हवा होता, परंतु नंतर कुठे मेलाय काहीच कळत नाहीये. तर ह्या ग्रस्तांचा एक ऑडिओ प्रसिद्ध झाला. त्याच्यामध्ये ते असं म्हणत होते की माझ्याकडं, म्हणजे त्यांचा कोटा, ते कक्ष अधिकारी आहेत, ही सगळी कामं आहेत ही कोट्यानुसार दिलेली आहेत, त्याच्यात टेंडर वगैरेला फारसं महत्त्व नाही आहे. तर त्यांना साधारणपणे 500 कोटी रुपयाचा कोटा मिळाला होता आणि त्याच्यातलं टॉयलेटचं टेंडर आपल्याला मिळणार आहे, तंबूचं टेंडर आपल्याला मिळणार आहे आणि आणखी एक कसलं तरी भोजनाचं टेंडर त्यांना मिळणार होते 500 कोटीपैकी. म्हणजे 15,000 कोटीतलं 500 कोटीचं काम कक्ष अधिकाऱ्याला, म्हणजे 3-3.25% काम त्याच्याकडे होतं. मग आता ही बाकीची जी कामं आहेत, काय 97% असतील, ती कुणाकडे असतील, कोण घेत असतील, याचा आता नाशिककरांनी विचार करायचा. आता ते बजेट जवळपास 2.5 पट झालंय, 35,000 कोटी झालेलं आहे. त्याच्यामध्ये एक काम होतं, ते फाईली हळूहळू मी दाखवेन. पुढची फाईल दाखवा. हे अपील केलेलं आहे मी. ज्या वेळेला मी पहिल्यांदा माहिती मागितली की तुम्ही DPR केलाय का, आणि एवढं मोठं काम असतं त्यावेळेला त्याचा DPR करणं आवश्यक असतं. त्याशिवाय तुम्हाला इथं काम केलं, तिथं काम केलं आणि मग सगळं एकत्र दाखवलं असं कधी होत नाही. तो त्यांनी DPR काही केला नाही. त्यानंतर मी खूप पाठपुरावा केल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून माझं थोडंफार सगळ्यांना माहिती आहे असं मला वाटत होतं. परंतु अपिलामध्ये धादांत खोटं बोलणार आहे, तेही माझ्याशी. कारण बरेच अधिकारी माझं नाव ऐकलं की थोडेसे व्यवस्थित वागतात. धादांत खोटे बोलणारे अधिकारी मला नाशिकमध्ये सापडले. जी माहिती देतो म्हणाले ती शेवटपर्यंत त्यांनी दिली नाही. मला काय माहिती हवी होती? एक तर DPR, जो त्यांनी नंतर सुरुवातीला DPR 1 म्हणून केलाय, तो आता सगळीकडे दाखवत आहे. म्हणजे ही कामं कोण कशा पद्धतीने करते कुणाला काहीही माहिती नाही. तो DPR 1 दाखवला. परंतु शेवटपर्यंत काय असतं की एखादं काम असेल, आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून 2-3 टेंडर माझ्यामुळे रद्द सुद्धा झाले कुंभमेळ्याची. एखादं काम असेल तर त्याच्या मोठ्या कामाचं DPR केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. पण यांनी काय केलं, मला सुरुवातीला अशी 5-50 कामांची नावं सांगितली की याच्यासाठी एवढे कोटी खर्च आहे, तेवढ्यासाठी तेवढे कोटी खर्च आहेत. म्हणजे मला हे नको, हे मला माहिती आहे, हे टेंडरमध्ये येईल पुढे. आत्ता मला तुम्ही फक्त ज्या अधिकाऱ्यांनी हे मंजूर केले त्यांच्या सह्या कुठं आहेत, त्यांनी काय त्याच्यावर रिमार्क मारला, याचे सगळे मला फाईलसह माहिती पाहिजे. ती काही त्यांनी आज तागायत दिलेली नाही. मला अगदी ऑनलाईन याच्यामध्ये सांगितलं की तुम्हाला माहिती देतोय, परंतु आजपर्यंत दिली नाही.
त्या विलास लाडनी जी निविदा भरली होती, म्हणजे त्याला मिळणार होती, भरली नव्हती, त्याच्यातलं नमुनेदार उदाहरण आहे, नाशिकचीच आहे. 45 कोटी रुपयांचं काम हे टॉयलेट्सचं होतं. आणि त्यांनी ज्या DPR आता नवीन केला आहे, माझ्या आग्रहामुळे हे मी जाणीवपूर्वक सांगेन, त्या DPR मध्ये 17,000 टॉयलेटसाठी पोर्टेबल असतील आणि काही काय त्याच्यासाठी 45 कोटी रुपये DPR मध्ये मंजूर आहे. हे 15,000 कोटी रुपये बजेट असताना आता ते 35,000 कोटी रुपये झाले. आता अचानक ते वाढलं, ते आता 56,000 टॉयलेटसाठी आता त्यांनी टेंडर काढलं. बजेटमध्ये DPR मध्ये 17,000 टॉयलेट, आता टेंडर काढलंय ते 56,000 टॉयलेट. हा बदल कशामुळे झाला? येणारे लोक वाढले की त्यांची कपॅसिटी वाढली? कशामुळे हे झालं की 17 ते 56,000 आणि त्याच्यातले 300 टॉयलेट्स बहुतेक सगळ्या VIPsना साध्या टॉयलेटमध्ये होत नसावी, म्हणून 300 टॉयलेट्स ही VIP टॉयलेट्स करणार आहेत ते. आता VIP टॉयलेट म्हणजे काय हे माझ्या अजून नाही, आता मी अजून तर एवढा सज्ञान नाही आहे त्याच्यामुळे असेल कदाचित, पण VIP टॉयलेटचा मला काही अजून पत्ता लागलेला नाही आहे, तर ते करणार आहेत. पण हे 17,000 पासून 56,000 टॉयलेटपर्यंत आकडा गेला कसा? कुणी टाकला? का बजेट वाढलं म्हणून टॉयलेट वाढवायचे? काय आहे तुमचं नेमकं? याच्यासाठी ही नाशिककरांसाठी मोठी आहे. मी जिथे जिथे मोठी गोष्ट आहे, जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे माहिती अधिकारात मी मदत करेन, परंतु केलं नाशिककरांनी केलं पाहिजे. कारण मी 2-3 टेंडर रद्द करायला लावली, ती कशी केली ते कदाचित पुढे सांगेन मी. याच्यामध्ये हा जो खर्च होतोय तो तुमचा आमचा खर्च आहे. आता ह्या ज्या 22 कंपन्यांनी टेंडर भरलं, हे तर 22 लोकांनी टेंडर भरलं. याच्यामध्ये टेंडर भरण्यापूर्वी एक प्रक्रिया असते, म्हणजे त्याचे एक निकष ठरवायचे, कोण टेंडर भरतं आणि त्यानंतर मग ते कसं भरायला लावायचं वगैरे, याचे सगळे एक्सपर्ट लोक तिथं बसलेले आहेत. 22 कंपन्यांनी टेंडर भरलं, त्याच्यातल्या 19 कंपन्या रिजेक्ट झाल्या आणि कायद्यानुसार 3 टेंडर यायला हवीत म्हणून 3 टेंडर मान्य करण्यात आली. त्या 3 पैकी 2घांना वाटून दिलं जाईल, कारण तिसरा जो ठेकेदार आहे तो सुरक्षा पुरवणार आहे, त्याचा टॉयलेटचा कवडीचा संबंध नाही आहे. पण हे नाशिकमध्ये घडते, पण हे तुम्हाला बघावं लागेल, त्या वेबसाईटवर जावं लागेल. आता कालची गंमत म्हणजे ती फारच मोठी गंमत आहे की स्वतः त्या खात्याचे मंत्री येऊन सांगतात की हे असं असं टेंडर भरलं गेलंय, बाहेरच्या लोकांनी भरलंय, आम्हाला माहितीच नाही. त्याला जबाबदार म्हणजे तुम्ही काय येऊन सांगताय? तर उद्या आमच्यासारख्यांनी तुमच्यावर आरोप करू नये म्हणून तुम्ही येऊन सांगताय. तुमचं काम नाही हे टेंडर तुमच्या याच्यात झालं. याचं कारण संपूर्ण प्रक्रिया विस्कळीत ठेवून सगळी टेंडर काम बेकायदा पद्धतीने करायचं, कुठलीही प्रक्रिया पाळायची नाही, मनमाने त्याचं एस्टिमेट तयार करायचं. पण मुळात मागचं जे हे होतं तुमचं कुंभमेळा, तो काहीतरी 900 ते 1,500 कोटी झाला होता. त्यानंतर 15,000 कोटी झाला, आता 35,000 कोटी होतोय. कशासाठी खर्च होतोय? नागरिकांना कधीतरी प्रेझेंटेशन द्या ना. माझं वैशिष्ट्य काय, मी लहानपणापासूनच असा उद्धट मला म्हणतात, मला प्रश्न विचारायची वाईट खोड आहे आणि इतरांनी प्रश्न विचारलेले मलाही आवडतात. म्हणजे माझ्या जर सोशल मीडियावर तुम्ही गेलात तर प्रश्न विचारलाच पाहिजे हे टायटल आहे त्याच्यावर. आणि मी कुणाचंही म्हणजे हा अधिकारी आहे, हा डिव्हिजनल कमिशनर आहे, हा कमिशनर आहे, हा जज आहे, हा मुख्यमंत्री आहे, पंतप्रधान आहे, काही ओझं घेत नाही. तुमच्या पदाचा मान देईन पण प्रश्न विचारणार. तुम्ही प्रश्न रोज विचारले पाहिजे, हे का केलंय, का कशामुळे हे करावं लागलंय. कारण असे जर प्रश्न विचारले नाहीत तर तुम्हाला गॅरंटी देतो पुढच्या म्हणजे आत्ताचा 35,000 कोटीचा विकास पुढे कुठे दिसणारच नाही, पण 12 वर्षानंतर हा 3,50,000 कोटीचा कुंभमेळा होईल आणि त्यावेळेलाही काही दिसणार नाही. आता हे जे तुम्हाला बाहेर खड्डे दिसत आहेत, खरं तर मी जर इथं राहत असतो तर रोज जाऊन त्या आयुक्तांना हे केलं, त्रास दिला असता. त्यांना गाडीत घेऊन फिरवा एकदा या सगळ्या रस्त्यांनी. कुठेतरी बोर्ड लावले, त्यांना डायव्हर्शन सुद्धा लिहिता येत नाही, तिथे डायरेक्शन दिलंय काही ठिकाणी. माझी नजर जरा जास्त तीक्ष्ण असते, ह्या डायरेक्शनने जा रे, डायव्हर्शनने जा असं असतं ते. पण शब्दावली बदलली आहे, कारण आता जेनजी आल्यानंतर बरेच शब्द वेगळे यायला लागले, त्यामुळे त्याच्यातला तो प्रश्न असेल.
हा हा क्राईम आहे. जे 5 मुलं झालीत ना, वायचळ आहे तिथं, जा ना खाजगी गुन्हा दाखल करा ना त्यांच्यावर, त्यांच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याबद्दलचा. तो गुन्हा दाखल करा. कोर्ट नाही म्हणेल त्यानंतर मग पुढे काय करायचं तुम्ही आता वकील आहात, तुम्हाला चांगलं माहिती आहे, परंतु ते करा त्याच्यामध्ये. कारण हे असे सुधारणा नाहीत. तुम्हाला उदाहरण देतो, माझ्या सोसायटीचं उदाहरण आहे. अर्थात 2016 साली आमच्या सोसायटीच्या राहत्या खालची जमीन एका बिल्डरने लिहून घेतली, आम्हाला माहितीच नाही. मोजणी करायला आले. आमच्या इथले सगळे, मी सोडलं तर कुणीच ऍक्टिव्ह नाही. जे काही 10-15 जण आहेत ते सगळे सिनियर सिटीजन आहेत, रिटायर झालेले आहेत, त्यामुळे त्याला काही कुणाशी भांडायची काही माहिती नाही. मोजणी करायला आले. मी काही मोजणी होऊ दिली नाही. म्हटलं मी कशावरही सही करणार नाही. अर्थात आम्हाला मोजणीचं पत्र सुद्धा नव्हतं. कळलं की त्यांनी बोगस दस्त केलेत. आमची सोसायटी औंधमध्ये आहे, त्यांनी 20 किलोमीटरवर कोंडव्यामध्ये ते दस्त रद्द केले, दस्त नोंदवले. ते दस्त बोगस आहेत हे मला माहिती होतं. मी पोलिसांकडे गेलो, सुरुवातीला कलेक्टरकडे गेलो. म्हटलं हे सगळं फ्रॉड आहे. आमच्या सोसायटीची 10 गुंठे जागा औंधची लिहून घेतलेली आहे, तुम्हाला ती केस करावी लागेल. नाही म्हणजे आमच्याकडे ते सेक्शन काय ते रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये ती तरतूदच नाही. म्हटलं ठीक आहे, फेअर इनफ. पण जिल्हाधिकारी हे जिल्हा मुद्रांक अधिकारी सुद्धा असतात. म्हटलं ठीक आहे, तुम्ही करत नाही ना, मी करतो. पण म्हटलं मी केलं की आरोपी क्रमांक 1 तुम्ही असणार. एका तासात सगळं चित्र बदललं आणि शेवटी शासनाने तो FIR दाखल केला. म्हणजे जे कधी महाराष्ट्रात पहिलं, मी माझं कौतुक म्हणून सांगत नाही, प्रश्न विचारला पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे तुमच्याकडे अधिकार आहे, तुमच्याकडे पद आहे, पण तरीही तुम्ही आमचे नोकर आहात. त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही हे करणार नाही हा तुमचा अधिकार नाही. तुम्ही काय करायचं हे मी सांगायचं आहे. मी मालक आहे, तुम्ही नाही सांगायचे हे मला अधिकार आहेत की नाही. नाहीतर मग जातो कोर्टामध्ये. त्यांना माहिती होतं की मी ते करू शकतो, म्हणून त्यांनी तो हे केला. त्यानंतर 16 वर्ष केस चालली. त्यांनी पोलिसांनी मुळात कमी सेक्शन टाकलंय त्याच्यामध्ये, नंतर मी ते वाढवायला लावले, हे सगळा भाग वेगळा. आणि आता त्या केसचा निकाल आमच्या बाजूने लागलेला आहे. सोसायटीची जागा सोसायटीला परत मिळालेली आहे. पण हे कशामुळे घडलं? त्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारण्याची आणि बोलण्याची माझ्यामध्ये धमक होती, ती तुमच्या प्रत्येकामध्ये आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, प्रश्न विचारण्यामध्ये किती ताकद असते. सगळ्या देशातल्या 140 कोटी लोकांनी ठरवलं, समजा आयुष्यातला एक प्रश्न कुठलाही भ्रष्टाचार न करता सोडवायचा. एक प्रश्न आयुष्यातला, मी रोजचं म्हणत नाहीये, खरं तर रोजच केलं पाहिजे. एक प्रश्न सोडवला तर 140 कोटी प्रश्नांना हात घातला जाईल, तो विचारला जाईल. हे सगळ्यांनी केलं पाहिजे. आता आपण एकेका फाईलकडे जाऊया. ज्या वेळेला मला हे कळलं की DPR वगैरे नाही, तर मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. नेहमीप्रमाणे याचं उत्तर आज सांगायचं आलेलं नाही, ते येणारही नाही आहे. परंतु वेळ पडली तर कोर्टात जाण्यासाठीचा पुरावा म्हणून मी ते तयार करून ठेवलेलं आहे. पुढच्या वेळेला कधी वेळ आली तर त्याच्यात बरेच काय मी हे कॉन्ट्रॅडिक्टरी नेचर ऑफ डॉक्युमेंट, म्हणजे त्या डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलं हे कळतच नाही. म्हणजे एके ठिकाणी 17,000 टॉयलेट्स आहेत तर एके ठिकाणी 56,000. टेक्निकल वर्डमध्ये 22 पैकी 19 कंपन्या रिजेक्ट होतात. ते काय बावळत नाहीत का? त्यांना कायदा कळत नाही, त्यांना टेंडर कळत नाही, त्यांना टेंडर अटी शर्ती वाचता येत नाही, परंतु याच्यामध्ये तसं केलं जातं. शॉर्ट रिस्पॉन्स पिरियड म्हणजे प्रत्येक निविदा प्रसिद्धीचा वेळ किती असावा त्याचे नियम असतात, परंतु इथे ते नियम डावललेले आहेत. अब्सेन्स ऑफ क्रिटिकल प्रोजेक्ट डिटेल्स, म्हणजे आता तुम्ही विचार करा, तेही टेंडर रद्द झालं. डस्टबिन कुंभमेळ्यासाठी खरेदी करायचे, ड्राय आणि काय ओला कचऱ्यासाठीची. एक्सपर्ट पॅनल नेमण्यासाठी ते टेंडर काढलं. डस्टबिनसाठी एक्सपर्ट पॅनल लागणारे अधिकारी माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा बघितले. म्हणजे काय त्याच्यात कुठे स्पेस टेक्नॉलॉजी आहे त्या डस्टबिनमध्ये की काय आहे आणखी. परंतु त्यासाठी त्यांनी टेंडर काढलं एक्सपर्ट नेमण्यासाठी, परंतु प्रत्यक्ष काम मात्र हे टेंडरच होतं. ते म्हणजे किती अर्नेस्ट मनी आहे वगैरे सगळं त्याच्यामध्ये होतं. हे सगळं आपण थांबवलं. पण अशी अनेक कामं, याच्यासाठी एकट्या दुकट्याचं काम नाही. याच्यासाठी नाशिककरांनी एक कमिटी स्थापन केली पाहिजे
आता त्या सगळ्या महाटेंडरच्या वेबसाईट्स वगैरे त्या तपासल्या पाहिजेत. आणि हे सगळं मला कुणी आणून देत नाही, हे सगळं ऑनलाईन आहे बऱ्याच ठिकाणी. आपले मंत्री जे सांगतायत ना, परंतु जे असायला पाहिजे ते नाहीये. म्हणजे आता 45 कोटी रुपये टॉयलेटसाठी असतील, तर आता प्रत्यक्षात कितीचं दिलं हे कुणालाच माहिती नाही. ते आता टेंडर दुसरं ब पाकिट उघडल्यानंतर कळेल ते. तर याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, नाहीतर पुन्हा तुम्ही मेळावे घेत राहाल, याच्या पलीकडे काही होणार नाही. हे जे मी म्हटलं ना, 22 पैकी 19 कंपन्या रद्द झाल्या, कारण त्याच्यामध्ये रेस्ट्रिक्टिव्ह इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो. म्हणजे कुणाला पास करायचं हे आधीच ठरलेलं असतं. मग त्यांना ज्या अनुकूल आहे तेवढ्याच अटी त्याच्यामध्ये टाकायच्या आणि बाकीच्या टाकायच्या नाहीत, असं होतं. हे होऊ नये असं वाटत असेल तर त्याच्यावरही आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. तुम्ही म्हणाल आता हे आम्ही का लक्ष ठेवायचं? तुम्ही जर देशाचे नागरिक असाल, तुमचं स्वतःचं जर हित बघत असाल, जगाचं सोडून द्या, तरी याच्याकडे लक्ष देणं हे तुमचं काम आहे. कारण शेवटी पैसा जाणार आहे. बऱ्याच सोसायटीमध्ये मी म्हणजे माझं तर नेहमीच भांडण होतं, पॅसेजमधून निघाला बिल्डिंगमधून, तर कुणी ते पॅसेजमध्ये लाईट बंद करत नाही. ते एखादा कुणीतरी असतो ज्याला थोडाफार सेन्स असतो, तो करतो. पण त्यांना हे कळत नाही की जी लाईट बंद न केल्यामुळे जे काही हे येणार आहे बिल, ते आपल्यालाच येणार आहे. हे सगळे लोक विसरतात. म्हणून या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे, आणखी जाऊ दे. आता पुढची फाईल उघडा. पुढची फाईल मी फार वेळ घेणार नाही, फक्त फाईली दाखवतो, कारण प्रत्येक फाईलीला थोडाफार इतिहास आहे. डस्टबिनचं दाखवलं आता, डस्टबिन झालं ते. हे टेंडर, हे आत्ताचं टेंडर आहे. हे जे काढलं म्हटलं मी तुम्हाला, ते आत्ताच आहे, जे 56,000 टॉयलेट काढले त्याचे. दुसरी फाईल याच्यात काही नाही. हे फक्त मी काय काय काम केलं हे दोघांना ते माहिती अधिकार बघा बरं. काय ओपन करा, डबल क्लिक करा, ओपन होईल ती. नाही, जुनी झाली ती. हां, सुरुवातीला मला ज्यावेळी मी DPR मागितले ना, त्यावेळी हे देण्यात आलं. भरपूर डॉक्युमेंट आहेत. डॉक्युमेंट दाखवण्यामध्ये कुठलीही कंजूसी केलेली नाही. पण जे मला पाहिजे ते सोडून बाकी सगळं दाखवलेलं आहे. मला पाहिजे होतं कुठल्या अधिकाऱ्याने काय केलंय ते सोडून बाकी सगळं दिलेलं आहे. मी अनेक वेळा DS कुलकर्णीच्या त्या केसच्या वेळेला माझं भांडण झालं होतं. सगळे म्हणत होते आम्ही एवढी डॉक्युमेंट ठेवलेली आहेत. मला कवडीचा इंटरेस्ट नाही, मला एक पान पाहिजे फक्त. पैसे आले किती, गेले कुठे आणि परत देणार कसे, हे माझे 3 प्रश्न आहेत. त्याच्या प्रश्नाची उत्तरं द्या. मी उद्यापासून सगळा विषय थांबवतो. पण त्याची उत्तरं शेवटपर्यंत देता आले नाहीत, म्हणून प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे. हे DPRचं काम दिलंय मला. DPR मध्ये 1021 टेंडर काढायचे, त्याचा DPR पाहिजे मला. ते नंदिनी घाटाचं काय करायचं तेवढं फक्त मला देऊन टाकलं त्यांनी. त्याचा मला काही उपयोग नाही. त्याच्यामुळं त्यांच्याकडून माहिती घेताना ती सुद्धा तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक घेतली पाहिजे. काय देतायत, आपल्याला मागितली देतायत ती देतायत का. आता ते ह्याच्या जर झेरॉक्स काढल्या ना सगळ्याच्या प्रिंटआउट, तर एवढा मोठा ढीग होईल. पण त्याच्यामध्ये मला हवं असणारं काही नाही आहे. याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. पुढची माहिती ते या आणखी मागे जावं नको नको, काही नाही, हे सगळं ठीक आहे. ते प्रशासकीय मान्यता घेतल्याचं मला सांगता येते. प्रशासकीय मान्यता घेतली म्हणजे काही उपकार नाही केले, ते करावंच लागतं. प्रशासकीय मान्यता न घेता जी कामं केलीत ना, त्याची माहिती द्या. काही ठिकाणी तर कशाचीच नाही. म्हणजे हे जे परवा मंत्री सांगत होते की 4 जणांनी खोट्या सह्या करून वर्क ऑर्डर काढल्या. विलास लाडच्या केसचं काय झालं पुढे? तुम्ही काय FIR केला, काय कंप्लेंट केली त्याच्यावर? खुलेआम तो माणूस म्हणतो कक्ष अधिकारी मंत्रालयातला, त्याच्यावर कारवाई का नाही झाली? आणि हे असं होतं, याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही आपण उघडकीला आणलं हे सांगायची गरज नाही, तर उपाय काय केले, परत हे होणार नाही याच्यासाठी काय केलं, हे जर आम्हाला माहिती असतं की अशा पद्धतीने टेंडर काढतात आणि सगळ्या वर्क ऑर्डर जर वेबसाईटवर टाकल्या असत्या तर काहीच झालं नसतं. आणि आता हे जे मग शिवायचं सांगितलं की कुठलं काम कुणी केले कुणालाच माहिती नाही. खरं तर माझ्या तोंडात खाजगीत असताना फार वाईट शब्द येतात, पण आता ते बोलू शकत नाही मी. कुंभमेळा प्राधिकरण केलं, कशासाठी केलं? तर सगळी कामं एकत्रितपणे यावीत, सगळ्यांचा निधी एकत्रितपणे एका मार्गातून एका खात्यातून खर्च व्हावा, म्हणून कुंभमेळा प्राधिकरण केलं. आणि अत्यंत विद्वान असे मंत्री सुद्धा त्या कुंभमेळा प्राधिकरणाची त्यांची एक समिती केली. परंतु अजूनही कुठलं काम नाशिक महापालिका करते, कुठलं काम PWD करते,
हे अपेक्षित कायद्याला नाही. खरं तर तुम्ही कायदा केलाय, त्या कायद्याचं पालन तुम्ही केलं पाहिजे, ते आम्ही करायचं नाहीये. पण तुम्ही ते करत नाहीये. तुम्ही सगळ्या महापालिका वेगळं काम करताय, PWD करताय, तिकडं आणखी काय MSRDC वेगळं करताय, आणखी कोण कोण काय वेगळं करताय. मग प्राधिकरण कशासाठी केलंय? तो कायदा कशासाठी केला? प्राधिकरणाची मूळ रक्कम होती ती आहे कुणाकडे? कोण खर्च करतंय? त्याचा एकत्रित हिशेब कसा ठेवला जातोय? त्याची कुणालाही काहीही माहिती नाहीये. आणि ही माहिती मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. माझ्या पद्धतीने मी 2-3 टेंडर रद्द केलीत, परंतु तेवढं लक्ष मला पुण्यातली माझी कामं हे करून सुद्धा शक्य नाही. म्हणून माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की एक समिती स्थापन करा. त्या समितीला मी ऑनलाईन सुद्धा झूमवर काही मला जेवढं माहिती आहे ते सांगत जाईल. सगळ्या वेबसाईट तपासा. जी माहिती नाही ती तातडीने त्यांना मागा. प्रत्येक वेळा RTIची गरज नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा मी बऱ्याचदा रिपीट होतं माझ्याकडून. रस्ता डायव्हर्ट करायचा असेल तरी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत ते लोकांना आधी सांगावं लागतं. कुठलाही महत्त्वाचा डिसिजन ज्याचा लोकांवर परिणाम होतो त्याची माहिती आधी द्यावी लागते. इथं लाखो नाशिककर सफर होत आहेत आणि कुणालाच काय माहिती नाही. हा म्हणतो माझं काम नाही, तो म्हणतो माझं काम नाही, मग काय आमचं काम आहे का तिथे? मग तुम्ही खर्च घ्या. आता तुम्ही खुर्च्या सोडा, जेनजीवाले तिथे यायला तयार आहेत. तुमचा तिथे उपयोग काय आहे? आणि तुमच्या क्वालिफिकेशन ठरतं कसं? मला हे मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे. मला कुठलं असं क्वालिफिकेशन एक्स्ट्रा होतं की ज्याच्यामुळे शेखर सिंग यांना इथं आणलं गेलं? काय त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये असे दिवे लावलेत की काहीतरी मोठी कामं केलेत ज्याचं गिनीज बुकमध्ये ते नाव गेलंय, असे काही कामं आहेत का? बरं, यांनी इथं येऊन काय केलंय तर बरेच अधिकारी सुद्धा नाराज आहेत आणि काही मंत्री सुद्धा नाराज आहेत. पण त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्यांना कोणी हात लावायला तयार नाही. कदाचित मला वाटतं जर असंच चालू राहिलं तर पुढच्या 2-4 महिन्यामध्ये हे 35,000 कोटीचं बजेट हे 70,000 कोटीवर गेलेलं असेल, एवढं मात्र निश्चित. आणि ते पैसे त्यांच्या घरातले नसतील, ते तुमचे आमचे पैसे असतील. आणि याच्यामध्ये फक्त नाशिककरांचा हिस्सा नाही तर आमचा सुद्धा पुण्यात बसून सुद्धा त्याच्यामध्ये पैसा वाया जाईल. त्यामुळे आपण त्याच्यात लक्ष देणं गरजेचं आहे. किती वेळ आणखी बोलायचं मला सांगा, नाहीतर आपण प्रश्नोत्तर घेऊ. नाही, प्रश्नोत्तर घ्या. प्रश्न भरपूर असतील असं मला वाटतंय. काय तुम्ही म्हणाल तसं मला काय अडचण नाही. अजून 10-12 फाईल्स आहेत. प्रश्नोत्तर घेऊया. मीच बोल म्हणजे अजून तुम्ही प्रश्न विचारायला तयार नाही आहेत. CCTVचं आहे. CCTVचं मला वाटतं पुण्यामध्ये नाशिकमध्ये बातम्या भरपूर येऊन गेल्या. CCTV हा संपूर्ण महाराष्ट्रातला एक भयानक मोठा म्हणजे ब्लंडर म्हणता येईल असं ब्लंडर आहे. मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेला 9 कोटीचे CCTV घेतले होते, आता 30 कोटीचे घेत आहेत. हीच कामं दिल्लीत, हे पक्षासाठी म्हणून सांगत नाही, दिल्लीत झालं म्हणून सांगतो, हीच कामं दिल्लीत झाली. दिल्लीत जी कामं एका CCTVला 4,000 रुपये पर CCTV झाली, ती महाराष्ट्रामध्ये, मी अतिशयोक्ती करत नाही, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, 50,000 पासून 16 लाखापर्यंत एक कॅमेरा घेतला गेलाय. प्रत्येक डिपार्टमेंटचं वेगळं बजेट. कोणी पण म्हणजे त्यांची खायची कपॅसिटी किती त्याच्यावर ते सगळं ठरतंय. तर तशा पद्धतीने घडलेलं आहे. टॉयलेट आता मला खरं तर उद्या परवा उत्सुकता लागून राहिली की याचं ते किती रक्कम लावतायत ते, आणि ते लावल्यानंतर नाशिककरांनी त्याच्यावर आंदोलन करावं अशी माझी अपेक्षा आहे. 56,000 टॉयलेटच्या साधारणपणे 83,000 सीट्स आहेत. कुंभमेळ्याचा खर्च आणि त्याचा जो कारभार आहे तो कशाच्या आधारावर ठरतोय याचं मला अजून कोडं उलगडलेलं नाही. कोण म्हणतं 12 कोटी लोक येणार 54 दिवसामध्ये, कोण म्हणतं 40 कोटी येणार. आता एक कुणी आणि कशाच्या आधारावर ठरवलं याचं उत्तर नाशिककरांना कदाचित माहिती असं केलं, आणि प्रत्येक कुंभमेळ्याला त्यांच्याकडेच पाहुणे रावळे येत असतील, त्याच्यामुळे किती फुटप्रिंट आहे याचा अंदाज त्याच्यानंच लागू शकतो. आता आणखी काही कामं चालू झाली ज्याच्यामध्ये रस्त्याची कामं आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, जे सगळ्या महाराष्ट्रभर चाललेलं आहे, कुठल्याही रस्त्याचं काम हे ती जागा ताब्यात आल्याशिवाय चालू करायचं नाही असा नियम आहे. परंतु आता मला वाटतं 4 पदरी की 6 पदरीचं एक टेंडर काढलेलं आहे.
त्याच्यातली 2 पदरी रस्त्याची जागा तेवढी ताब्यात आलेली आहे, बाकीची अजून आलेली नाही, पण त्याचं टेंडर काढलं गेलंय. आता हे विचारणार कोण त्यांना? याच्यावर आंदोलन अशासाठी झालं पाहिजे की ज्यांना विचारायचं तेच या सगळ्या प्रकारामध्ये सामील आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी 2 कर्तृत्ववान लोक नाशिकला दिली कुंभमेळ्यासाठी. एक शेखर सिंग आणि दुसरे मंत्री गिरीश महाजन. हे म्हणजे एकदा खरंच मुख्यमंत्र्यांना आपण सगळे मिळून नाही, त्यावेळेला बरंच काही झालेलं आहे, परंतु एक हे तुम्ही सांगितलंय बरं केलं. म्हणजे यांचं क्वालिफिकेशन काय की आम्ही कुठलाही कायदा मानत नाही, आम्ही कोर्टाचे निर्णय मानत नाही, आम्ही कोणालाही जुमानणार नाही, आम्ही 4-4 फुटावर पिंपळाची झाडं लावू शकतो, ज्याच्यासाठी सर म्हणजे 2-4 गुंठेपेक्षा जास्त जागा लागते केळीला. त्याच्यामुळे त्यांनी लावलेले आहेत. काय होतंय की थोडंसं आपण कोर्टाबद्दलही बोललं पाहिजे. कोर्टामध्ये कोणीतरी माझा PIL एक्सपर्ट म्हणून उल्लेख केला. आता कोर्टमध्ये PILच बंद करा, म्हणजे रस्ते बंद झाले, गुन्हा करणारे हेच, तपास करणारे हेच आणि निकाल देणारे हेच. त्याच्यामुळे न्याय मागायचं तरी कुणाकडे? ज्या मुख्यमंत्र्यांना आता ते चांगले होतं असं काही जण बरेच जण म्हणतात की त्यांचा स्वभाव चांगला आहे, करप्ट नाहीत वगैरे वगैरे, पण मग 15,000 वरून 35,000 कोटीवर कसं गेलं याचंही उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे. या 2 माणसांचं कर्तृत्व काय आहे याचंही उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे. आणि ते जर कर्तृत्वाचं उत्तर समाधानकारक देऊ शकत नसतील तर मग यांची लेन्स वेगळी आहे मुख्यमंत्र्यांची असं म्हणावं लागेल. त्यांचा जो काही चष्मा असतो ना, पूर्वी सध्या त्या भाजपचा चष्मा दिसायचा, भाजपचा चष्मा घातला की सगळा विकास झालेला दिसायचा, अशी काहीतरी त्यांच्याकडे लेन्स असावी, त्याच्यामुळे त्यांना ही माणसं योग्य वाटत असावीत. नाशिककरांनी हे पहा, पुण्यामध्ये एक चांगली सोय आहे. दर सोमवारी अर्थात चांगले आयुक्त असताना लोकांकडून चांगली कामं करून घेणं हेही तिथल्या कार्यकर्त्यांचं स्किल असतं. पुण्यामध्ये दर सोमवारी, अर्थात त्याने भ्रष्टाचार कमी झाला असं मी म्हणणार नाही, दर सोमवारी दुपारी 3 ते 5 या सगळ्या पायरी कुणाही नागरिकाला अर्ज न करता पाहायला मिळतात. आणि सगळ्या कागदावर लिहून दिलं की त्याच्या कॉपीजही मिळवू शकतात. तो आग्रह तुम्ही धरला पाहिजे. तिथं जाऊन किती जण याच्यामध्ये आहेत, सगळे मला वाटतं बहुतेक ॲक्टिव्हिस्ट कॅटेगरीतले लोक आहेत. किती जणांनी स्टँडिंग कमिटीचा अजेंडा वाचलेला आहे? एकही नाही. वाचलाय कुणी कधी? स्टँडिंग कमिटीचा अजेंडा हा आधी जाहीर करायचा असतो आणि तो सगळ्या लोकांना दाखवायचा असतो, ते वेबसाईटवर असायला लागतो, तो आपण वाचत नाही. आता हे झालं मूळ डॉक्युमेंट, स्टँडिंग कमिटीचं अजेंडाही. त्यानंतर आणखी एक प्रकार आहे जो सर्रास वापरला जातो, जो तुमच्यासमोर येत सुद्धा नाही. याच्यासाठी मग ते कार्यपत्रिका इतिवृत्त वाचलं पाहिजे. कारण बहुतेक जे चोऱ्या माऱ्या केल्या जातात त्या आयत्या वेळचे ठराव म्हणून आणले जातात, ते त्या कार्यपत्रिकेवर नसतात. त्या आयत्या वेळचे ठरावाची इतिवृत्त काढली तर कळतं की जे आयत्या वेळेचे ठराव आलेत ते सगळे चोऱ्या माऱ्यांचे ठराव असतात. अगदी ते कधी आणायचे असतात, भूकंपाला किंवा असं काही झालं तर आयत्या वेळेचे ठराव आणायचे असतात, परंतु सगळ्या महापालिकामध्ये सर्रास आणले जातात. आणखी एक टास्क इथल्या कार्यकर्त्यांना देतो मी. महाराष्ट्र प्रांतिक महापालिका अधिनियमाचे कलम 194 आहे सॉरी, त्या 194 मध्ये मागच्या वर्षी जो खर्च झालाय तो खर्च कशासाठी झाले, कुणाला किती बिले दिली, कामं पूर्ण झाली की नाही, झाली नसतील तर का झाली नाही, याचा अहवाल आयुक्तांनी प्रसिद्ध करायचा असतो. त्या अहवालाची मागणी करा. महाराष्ट्रातल्या एकानेही केलेला नाही तो. पनवेलच्या यांनी थोडाफार केला होता, बाकी कोणी केला नाही. आणि आत्ता पुणे महापालिकेने केलाय, तो आमच्या आग्रहामुळे. हे आग्रह धरले पाहिजेत, ही आपली डॉक्युमेंट्स आहेत, आपण वाचायची. परंतु याचा आग्रह जोपर्यंत आपण धरत नाही तोपर्यंत याच्यामध्ये सुधारणा होणार नाही. महापालिकेचे अधिकारी आणि हे इतके निर्ढावलेत का, नगरसेवक म्हणजे
सगळेच नसतात, काही जण चांगले असतात, पण इतके निर्ढावलेत का? कारण त्यांना माहिती आहे नागरिकांना काही कळत नाही. त्यांना वाटतं की नगरसेवकांना निवडून दिले की सगळी जबाबदारी त्याची आहे, अशातला भाग नाही. नगरसेवकाने नागरिकांना विचारूनच काम करायचं आहे. त्याशिवाय काम करायचं नाहीये त्याने. पण एकदा निवडून दिलं की ते तुमच्याकडे डुंकूनही बघत नाही. परंतु हे करायला आपण शिकलं पाहिजे. हे पाहिजे, हा देश माझा आहे, ही महापालिका माझी आहे, मोहल्ला माझा आहे, असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याचं तो व्यवस्थित ठेवायच्यासाठी सगळे प्रयत्न आपण केले पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न विचारले पाहिजे. तुमच्या माहितीसाठी आणखी एक तिसरं टास्क मी देतो. छोटे छोटे घ्या, फार मोठे सुद्धा नाही. तुमच्या वॉर्डामध्ये एखादा फुटपाथ बनवला, आता कितीचं टेंडर काढलं, कुणाला किती रकमा दिल्या, आणि मग त्या रकमेचं काम झालंय का, किती पैसे खाल्ले त्याच्यामध्ये, ह्या सगळं तुम्हाला कळणाऱ्या गोष्टी आहेत. हे बघायचं कामच तुमचं आहे. पण जर 15 पासून 35 पर्यंत बजेट जातं आणि त्यानंतर आपण काही विचारणार नसू, तर मग मला वाटतं आपण दोष त्यांना कशाला द्यायचा. हा दोष थोडासा आपणही घेऊया आणि कामाला लागूया. त्या 35,000 कोटीच्या खर्चाला विरोध नाही, कुंभमेळ्याला तर अजिबात नाही. फक्त 35,000 कोटीचा विकास आम्हाला दिसला पाहिजे. न पेक्षा तुम्ही हे 35,000 कोटीपैकी, कारण मगाशी कोणते सांगितलं 56% एवढे जर भ्रष्टाचार होत असेल तर तुम्ही अंदाज बांधा की त्याच्यातले किती पैसे त्या सगळ्या कंत्राटदारांच्या आणि त्या राजकारण्यांच्या घशात जाणार आहेत. धन्यवाद.